करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथं गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीनं आज गावात घर टू घर सर्वे करून माहिती घेतली। यात गावात डेंग्यू सदृश्य तापाचे 20 रुग्ण असल्याचं निदर्शनास आलं। यातील 5 रुग्ण उपचार घेऊन घरी परतलेत, तर 10 रुग्ण खासगी आणि 5 रुग्ण सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत। हणमंतवाडी ग्रामपंचायत आणि उपकेंद्राला भेट दिली असता असं निदर्शन आलं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 10 पेशंट ॲडमिट असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि ते NS1 पॉझिटिव्ह असल्याचं समजते। त्यांचं आपण खात्री करून सेंटिनल लॅबला IgM करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर ते डेंग्यू आहेत का नाही हे आपण निष्पन्न करणार। त्या अनुषंगाने आपण गावामध्ये उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू केलेल्या आहेत आणि त्या अजून स्ट्रॉंग करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि म्हणजे लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असं मी आपल्या वतीने विनंती करते। ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीनं गावात पुन्हा औषध फवारणी करून ग्रामस्थांना उपचारांबाबत मार्गदर्शन करणार असल्याचं सरपंच तानाजी नरके यांनी सांगितलं। आज हणमंतवाडी येथे डेंग्यू सदृश जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये एक 5 ते 6 म्हणजे ताप थंडीची पेशंट आणि 5 ते 6 ॲक्टिव्ह पेशंट आहेत। बाकी आमच्या ग्रामपंचायत असू दे, आरोग्य विभाग असू दे, पहिल्या दिवसापासून आरोग्य विभागानं घर टू घर सर्वे चालू आहे। ग्रामपंचायतमार्फत गावामध्ये फवारणी चालू आहे। परत ज्या काय उपाययोजना करायला लागतात त्या उपाययोजना आमच्या ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्रामार्फत चालू आहेत। पण जी काय आज बातमी आलेली आहे हणमंतवाडीची एवढे पेशंट ही सगळी बातमी चुकीची आहे। एवढी पेशंट आपल्या गावामध्ये नाही आहेत। फक्त सगळे मिळून जे ताप थंडी आणि डेंग्यू अशी म्हणून 8-9 पेशंट फक्त हणमंतवाडीमध्ये आहेत आणि त्या पद्धतीने त्यांच्यावरती उपाययोजना त्यांची हे चालू आहेत। दरम्यान आज हणमंतवाडी गावाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे, वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉक्टर MV बर्गे, अतिसार हिवताप अधिकारी डॉक्टर JK कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पंचायत समिती KG कांबळे, शरद बेडकळे यांनी भेट दिली।